पुण्यातील खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन्ही कॅन्टोन्मेंट जे एरिया आहेत ते महापालिकेत विलीनीकरण करण्याला तत्वतः मान्यता मिळाली आहे आणि याचा जो प्रस्ताव आहे, जो अहवाल आहे तो डिफेन्स मिनिस्ट्रीकडे पाठवण्यात आला आहे। मात्र या सगळ्या निर्णयाचं पुणे कॅन्टोन्मेंटच्या नागरिकांकडून आणि खडकी कॅन्टोन्मेंटच्या सगळ्या नागरिकांकडून स्वागत होताना दिसते। माझ्यासोबत मी आपण सध्या खडकी बाजार परिसरात आहोत। इथल्या आजूबाजूचे सगळे काही व्यापारी आहेत, काही इथे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि राजकीय कार्यकर्ते देखील आहे आणि या निर्णयाचा यांच्यावर काय परिणाम होणार आहे। 2023 पासून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होती आणि आज अर्थात त्याला तत्वतः मान्यता मिळाली आहे। काय नेमकं या निर्णयाचा तुमच्यावर परिणाम होणार आहे आणि कशा पद्धतीने या निर्णयाकडे तुम्ही बघता? आजच आम्ही पाहिलं किंवा ऐकायला मिळाले की बाबा खडकी कॅन्टोन्मेंट विभाग हा पुणे महानगरपालिकेमध्ये विलीन होते। तर याच्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला असं वाटतं की जो लीज रिन्यू आणि प्रॉपर्टी ट्रान्सफरचा जो विषय खडकी कॅन्टोन्मेंटचा हा वर्षानुवर्षे त्याच्यामध्ये थोड्याशा ज्या त्रुटी आहेत त्यामध्ये समाधानकारक त्याच्यामध्ये सुविधा मिळू शकेल का ह्या विलीनीकरणामध्ये, तो एक महत्त्वाचा विषय। आणि दुसरा विषय एक असा आहे की ह्या सर्व गोष्टी घडत असताना फक्त कॅन्टोन्मेंट बोर्डाला पुणे महानगरपालिकेमध्ये विलीन करत असताना याच्यातील राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या याच्यामध्ये काय बदल आणि परिणाम घडू शकतो का याच्यामध्ये आम्हाला पाहता येईल। जसं आपण आता लीज रिन्यूमध्ये ज्या ठिकाणी 10 रुपये होते तर तिथे 100 रुपयांनी आम्ही 10% म्हणण्यापेक्षा 100% वाढ झाली त्या टॅक्समध्ये। तर ह्याच्यामध्ये आम्हाला सुविधा मिळू शकते का? परत आज तुम्हाला 1+1चा FSI मिळतो, तो आम्हाला FSIवर वाढून मिळू शकतो का? ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आम्हाला नागरिकांना सुविधा मिळायला पाहिजे असं आम्हाला ठामपणे वाटतं की पुणे महानगरपालिकेला ज्या काय नागरी सुविधा मिळतात त्याप्रमाणे खडकीतील लोकांना नागरी सुविधा मिळायला पाहिजे। आणि हे सगळं करत असताना वरिष्ठांमार्फत आता संरक्षण विभागामध्ये हा जो भाग येतो 62 कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये सर्व 30 अशी कॅन्टोन्मेंट बोर्ड होती, पण आजची परिस्थिती पाहता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची परिस्थिती एकदम दयनीय आहे। आजच्या इकडे तुम्ही जे वर्कर जे होते ते आता कमी प्रमाणात झाले आणि जे अनुकंपावर तत्वावर घेणारे वर्कर होते ते अजून घेतले गेले नाही। हा देखील जरी प्रश्न असला तरी इथल्या काही शाळांचा विद्यार्थ्यांचा देखील प्रश्न आहे। अनेक विद्यार्थी इथे मेरिटमध्ये पास होतात पण त्यांना ज्या काही शिष्यवृत्ती आहे त्या मिळत नाही, महापालिकेच्या असू देत किंवा बाकीच्या। तर त्यावर काय मत आहे? त्यांना आता ते मिळतील, त्यांचा पुढची जी वाटचाल आहे ती सुकर होईल? सर्वप्रथम मागच्या 3 ते 4 वर्षापासून जो हा विषय रेंगाळलेला होता, आज आम्हाला वाटते की त्यावर हा एक ठोस असा निर्णय आज झालेला आहे। पण आमच्या सर्व खडकीकर नागरिकांचं एकच म्हणणं आहे की फक्त मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आमच्या कॅन्टोन्मेंटच्या नागरिकांना तुम्ही महानगरपालिकेत विलीनीकरण करून घेऊ नका। कारण आजही आमच्याकडे असे मुलं आहेत जे 80-90% पास होतात परंतु त्यांना शिष्यवृत्ती भेटत नाही किंवा आणि इंग्रजांनी जे आखून दिलेले ज्या नियम होते तेही आज कॅन्टोन्मेंटला लागू आहेत। तर या सर्व याच्यातून आम्हाला कचाट्यातून जर बाहेर काढत असेल तर आम्ही नक्कीच या निर्णयाचं स्वागत करू किंवा खडकीकरांची अशी परिस्थिती नको व्हायला की आगीतून निघालो आणि फुपाट्यात पडलो। तर शासनाने जर असे आमचे नियम त्यांचे नियम शिथिल करून सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या दोन्ही जर आम्हाला सुविधा योग्य प्रकारे देत असतील, जसं आता आमच्या भाऊंनी एक विषय सांगितला टॅक्सच्या संदर्भात, आज महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंटच्या टॅक्समध्ये फरक आहे। उद्या जर 2-3 महिन्यामध्ये प्रोसेस झाली आणि कॅन्टोन्मेंट जर कॉर्पोरेशनमध्ये मर्ज झालं तर त्यांचे जे आम्हाला टॅक्स जे लागू होतील तेवढा धंदा आमच्या खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये नाही आहे, तेवढा व्यापाऱ्यांचा हा एक मोठा, तसे आमचे भाऊ सांगतीलच तुम्हाला व्यापारासंदर्भात। परंतु मग त्यासुद्धा सुविधा किंवा टर्म आम्हाला भेटला विषय काढला म्हणून त्यांच्याकडे ते काय फरक पडणार आहे याच्यातनं टॅक्स आणि या सगळ्या याच्यात? आता आम्हाला 1992 सालापासून आम्ही जे विखुरलेलो होतो हातगाडी व्यापारी आणि पतारीवाले, तर आम्हाला सगळ्यांना एकत्र करून आमचा हातगाडी झोन करण्यात आला आहे। दरवर्षी आम्ही भाडं भरतो आहे, पण सकाळी 6 वाजता यायचं आणि संध्याकाळी 9 वाजता आम्हाला घरी जायचं आहे। आम्ही झोपडपट्टीमध्ये असल्यामुळं आम्हाला काय जायला यायला तिथं हातगाडी लावायला जागा नसल्यामुळं आम्ही बाजारातच राहायचो आणि आमचे काही लोक तिथं सांभाळायचे। पण आता अशी परिस्थिती आहे की आम्हाला 1992 पासून आहे ना कसल्याच सुविधा नाही आहे। कॅन्टोन्मेंट बोर्ड येते, वरचं छत काढते, गाड्या उचलतात, अतिक्रमणच्या माध्यमातून आम्हाला त्रास देतात, कोणत्या आम्हाला सुविधा मिळत नाही। जर आता हे विलीनीकरण महानगरपालिकेमध्ये झाल्यामुळं आमच्या हातगाडीवाले, पतारीवाले आणि खडकीतील आज खूप मोठा बाजारपेठ आहे खडकी, आज 2ऱ्या क्रमांकाचं बाजारपेठ आहे पुण्यातलं। जर आम्हाला या सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून जर विलीनीकरणामुळे झाल्या
तर आम्हाला खूप मोठा फायदा होईल. आम्ही त्याचं स्वागत करू. खडकी कॅन्टोन्मेंटचं जर आपण बघितलं तर येत्या महापालिका निवडणुका देखील आहे. किती लोकसंख्या आहे आणि किती मतदार आहेत एकूण खडकी कॅन्टोन्मेंट? सर्वात प्रथम तर सांगू इच्छितो की आमची जी काही जनगणना असते कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये दरवर्षी जनगणना होत असते आणि गेल्या काही वर्षापासून जनगणना झालेली नाही. तरी गेल्या 2015मध्ये जे काही निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीच्या माध्यमातून 48,000 हे मतदार होते आणि त्यानंतर काही जनगणना झालेली नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर पुणे खडकी कॅन्टोन्मेंट म्हणा किंवा एकूणच सगळ्या कॅन्टोन्मेंट बोर्ड जर शासनाच्या अधीन जात असतील आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु ज्या पद्धतीने 1924ला ब्रिटिशांचा जो कायदा होता त्या कायदा ह्या कॅन्टोन्मेंटला लागू होता ज्याच्यामध्ये खूप जाचकाठी होत्या. 2006ला त्यात काही थोडे बदल केलेत. पण पुनश्च जर अशा पद्धतीने विलिनीकरण करत असताना काय नवीन कायदे लागू करण्यात येणार का हा सर्वात प्रथमतः खुलासा शासनानं करणं अतिशय गरजेचं आहे. कारण जर त्यांनी नवीन कायदे लागून जर आम्हाला कॉर्पोरेशनमध्ये जर घेत असतील तर आमची परिस्थिती जशी आहे तशीच राहणार आहे. कारण एक उदाहरण सांगू इच्छितो, ह्या खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये झोपडपट्टी धारकांना मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला. हे भारतीय संविधानाच्या विरुद्धात झालेला निर्णय होता. दुसरी गोष्ट जे टॅक्स भरतात त्यांचंच मतदानामध्ये यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आलं होतं. तर अशा काही जाचक अटी आहेत तर त्या अटी डिफेन्स किंवा सुरक्षेचा प्रश्न म्हणून जर रक्षा मंत्रालय स्टेट गव्हर्नमेंट मिळून काहीतरी नवीन कायदा आणून जर मर्ज करत असतील तर आमचा विरोध असणार आहे. इथला नगरसेवक आहेत, इथला प्रत्येक मतदार आता पुणे महापालिकेचा एक महत्त्वाचा भाग बनणार आहे. येत्या काळात हे आहेत. प्रभाग रचनेवर पण याचा परिणाम होईल ना, निश्चितच होणार आहे. प्रभाग रचना जी काय आता आपण सरासरी मी तुम्हाला 2015चं मी सांगितलं की साधारणतः 48,000 मतदार होते किंवा आता ते वाढणारच आहे. परंतु ते वाढत असताना आता ते प्रभागामध्ये आता एक 8 नंबरचा प्रभाग पूर्वीचा होता आणि एक 7 नंबरचा होता. तर ते आता डिवायडेशन कसं करणार? तर ते डिवायडेशन कसं करणार ते आता निवडणूक आयोग किंवा शासन बघून घेईल. आणि राहिला प्रश्न आमच्या नगरसेवकांचा, आमच्या नगरसेवकांना नगरसेवक म्हणून दर्जा नाही आहे. ते इलेक्टेड मेंबर आहेत, फक्त सदस्य आहेत. त्यांना कुठला फंड नाही किंवा काय नाही. जे अधिकार पण नाही आहे हे सगळं सुधारण्याचे किंवा काहीच नाही. आमच्या इथं जर काय विकास कामं होत असतील तर ती विकास कामं फक्त खासदार निधी आणि आमदार निधीमधून होतो. त्याला फक्त कॅन्टोन्मेंट बोर्ड ना हरकत प्रमाणपत्र अर्थातच NOC देतं आणि NOC दिल्यानंतरच ते काम तिथे खासदार होत असतं. पण या परिसरात जर आजूबाजूला बघितलं तर अनेक सदन कमांडचा भाग आहे, सैन्याचा भाग आहे, आर्मी कॅन्टोन्मेंट्स देखील आहेत. याच्या संरक्षणावर कुठेतरी परिणाम होईल असं वाटतंय? नाही, संरक्षणाच्यावर ह्याच्यावर कुठलाही परिणाम सध्या होणार नाही. कारण की बऱ्यापैकी फॅक्टरी ही प्रायव्हेटमध्ये कन्वर्ट होत आहे. त्याच्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने याच्यात कुठलाही परिणाम होणार नाही. आणि आज मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी खडकी कॅन्टोन्मेंट व पुणे कॅन्टोन्मेंट हे विलिनीकरणासाठी त्यांनी आज मान्यता दिलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की गेले देश स्वतंत्र होऊन सुद्धा आम्ही एक ब्रिटिशच्या कायद्यामध्ये आम्ही राहत होतो. परंतु आता आम्हाला एक वेगळं विलिनीकरणानंतर महापालिकेत आम्ही गेल्यानंतर त्यांच्या जे काही सुविधा आहेत या खडकीकरांना मिळणार आहेत. FSIचा इकडं महत्त्वाचा विषय आहे. FSI आम्हाला वाढून मिळणार आहे. हॉस्पिटलचा पण एक मुद्दा आहे. आमच्या इकडं कुठल्याही स्थानिक विषयामध्ये हॉस्पिटल्स कुठेच नाही आहेत. म्हणजे जसं हवं त्या पद्धतीचं एक मोठं हॉस्पिटल, सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आहे, ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जर महापालिकेत विलिनीकरण झालं तर आणि मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला विकासासाठी या भागामध्ये मिळू शकतो. यासाठी आपले स्थानिक आमदार असतील, माननीय खासदार असतील, यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे. मी त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. तरुण म्हणून या सगळ्या निर्णयाकडे कसं बघता? कारण आतापर्यंतच्या 4 पिढ्या तुमच्या या सगळ्या परिसरात वाढल्या आहेत, त्यांच्यासाठी वेगळ्या अटी, आता तुमच्यासाठी वेगवेगळ्या अटी असणार. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर या दोन्हीच्या कोपऱ्यावरती असलेला केंद्रबिंदू म्हणून जो भाग होता तो इतके स्वातंत्र्यापासून दुर्लक्षितच राहिला होता. जे मूलभूत गरजा असतील, हॉस्पिटल असू दे, पाणी असू दे, बाकी व्यवस्थित ज्या गरजा आवश्यक असतात त्या गरजासुद्धा आम्हाला या इथून मागं मिळत नव्हत्या. ते आता कुठेतरी पुणे महानगरपालिकेत गेल्यानंतर ना आम्हाला मिळतील ही आमची प्रशासनाकडनं अपेक्षा आहे. परंतु आम्ही जो टॅक्स भरतो तो टॅक्स किंबहुना 10 पटीने वाढवला गेला तर आम्हाला त्या गोष्टीचा कुठलाही फायदा होणार नाही. तर एक तरुण म्हणून किंवा मग एक आशादायी तरुण म्हणून मी तुम्हाला आमची सरकारकडे एवढी मागणी आहे की जे काही नियम असतील, अटी असतील, सगळ्यांना समजून सामावून घेऊन आमच्या कॅन्टोन्मेंट भागामध्ये सगळ्या नियमांचे अंमलबजावणी करून आम्हाला महानगरपालिकेत घेण्यात यावं.
यांच्यासाठीचा हा निर्णय स्तुत्य आहे किंवा या निर्णयाचं हे सगळेजण स्वागत देखील करतायत। मात्र जर महापालिकेचे सगळे नियम आम्हाला लागू असेल तरच हा निर्णय आमच्यासाठी मान्य, आम्ही सगळे या निर्णयाला मान्य देतो असंही एक मत या सगळ्या नागरिकांनी, इथल्या व्यापाऱ्यांनी आणि इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील व्यक्त केलंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।